बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती नेक्स्ट 24 आवर तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस येणार आहेत त्याच्यासाठी ही रीडिंग असणार आहे. सो जेव्हा पण ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हापासून नेक्स्ट 24 आवर हे काय असतील, तुमच्यासाठी काय मेसेज आहे, काय गायडन्स आहे किंवा लाईफमध्ये काय होणार आहे तुम्हाला ह्या रीडिंगमधून समजणार आहे. सो तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीच्या रिलेटेड गायडन्स हवा असेल तर तुम्ही युनिवर्सकडे तो क्वेश्चन प्रे करू शकता आणि या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या एनर्जीज जे आहेत ते एक्सचेंज होतील आणि मी तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देऊ शकेन. ही ओव्हरऑल 24 आवर्सवाली रीडिंग आहे. सो इथे पाईल वगैरे काही चूज करायची नाही आहे. एक एक करून मी एक एक कार्ड्स तुम्हाला व्यवस्थित समजावेन की तुमच्यासाठी काय मेसेज आलेला आहे. सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काही गोष्टींना घेऊन खूप इमोशनली खूप जास्त अटॅच्ड होता. तुमच्या लाईफमध्ये पास्टमध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्यांच्यासोबत तुम्ही खूप मनापासून अटॅच्ड होता. तर इथे मी बघू शकते की आत्तामध्ये काय होतं तुमच्या लाईफमध्ये की तुम्ही त्या गोष्टींना घेऊन पुढे प्रेझेंटमध्ये सोबतच घेऊन चाललेले आहात, जे की करून तुम्हाला ते करायचं नाही आहे. जर तुम्ही मूव्ह ऑन करता तर तुम्हाला सगळ्या गोष्टी विसरून पुढे मूव्ह ऑन केलं पाहिजे. हा आठवणी तर कधीतरी येतात, कधीतरी येणं डिफरंट थिंग आहे, पण जर तुम्ही रोज तुमच्यासोबत त्या एनर्जीज कॅरी करत आहात तर ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे. आणि आता तुम्ही स्वतःहून ठरवलं आहे की त्या गोष्टींबद्दल खूप जास्त इमोशनली विचार नाही करायचा आहे. तुम्ही आता या गोष्टींना एकदम प्रॅक्टिकली हँडल करताना दिसत आहे मला. सो हा एक मेजर चेंज हा पहिला चेंज येणार आहे तुमच्यामध्ये की तुम्ही एकदम प्रॅक्टिकली बिहेव करणार आहे आणि काही गोष्टींनी तुम्हाला तुमच्यावरती कुठल्या गोष्टींनी फरक पडून देणार नाही आहात तुम्ही. सो सेकंड थिंग आपण इथे हे बघू शकतो की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त कुठल्या तरी गोष्टीवरती खूप जास्त फोकस्ड होतात, खूप ॲक्शन्स घेतले असतील की गोष्टींना कसं स्टेबल करता येईल किंवा गोष्टी अजून कशा चांगल्या होतील, बॅलन्स करायचं ट्राय केलं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही. पण काही गोष्टी पास्टमध्ये ना तुमच्याकडून त्या बॅलन्स आउट झाल्या नाही आहेत किंवा तुम्हाला असं फील झालं असेल की तुमची प्लॅनिंग कुठेतरी थोडीशी चुकली आहे किंवा तुम्हाला जसं एक्सपेक्ट करत होता तर तसं होत नव्हतं. तुम्हाला असं वाटत होतं की काही गोष्टी मिसिंग आहेत. सो तुम्ही त्या गोष्टीसाठी फाईंड करत होता एक वे की कसं मी यातून बाहेर निघू शकतो किंवा गोष्टीला सक्सेसफुल बनवू शकतो. तर तुम्हाला आता ती गोष्ट जी सोल्युशन हवा होता ना तो सोल्युशन तुम्हाला त्या गोष्टीच्या रिलेटेड भेटताना मला इथे दिसत आहे. सो जर असे काही लाईफमध्ये तुमच्या गोष्टी चालू आहेत की तुम्हाला डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम होत आहेत आणि तुम्हाला सोल्युशन भेटत नाही तर तुम्हाला ते सोल्युशन भेटणार आहेत कोणत्याही गोष्टीच्या रिलेटेड आणि तुम्ही गोष्टी आता व्यवस्थित बॅलन्ससुद्धा करू शकता आणि प्लॅनसुद्धा करू शकता. आता आपण थर्ड रिझन काय असेल ते आपण इथं बघूयात की तुम्ही पास्टमध्ये काय करत होता माहिती आहे की तुम्ही खूप जास्त ना बसून म्हणजे तुम्ही फक्त बसायचं एका जागेवरती आणि खूप जास्त विचार करत होतात, खूप जास्त ओव्हर थिंकिंग करत होता. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही लोक जे व्हिडिओ बघता की तुम्ही कॅपेबल नाही आहात काही गोष्टी करण्यासाठी. तुम्ही खूप कॅपेबल आहात. मी इथे बघू शकते की तुम्ही म्हणजे ॲक्टिव्हसुद्धा आहात खूप जास्त, पण कधीकधी आळसपणा हा तुमच्यामध्ये येतो आणि तुम्हाला ना इथे क्रिएटिव्ह तुम्ही खूप जास्त आहात. बट आता कधी मध्ये आधी तुम्ही ना खूप जास्त ओव्हर थिंकिंग करायला चालू केली होती. सो तुम्ही फक्त प्लॅन करत होतात. तर आता तुम्ही ती प्लॅन केलेली गोष्ट आहेत ना रिअलमध्ये करायला चालू करणार आहेत. एक्झॅक्टली सरळ तर सगळ्या गोष्टी जाणार नाही, थोडे अप्स अँड डाऊन्स येतील पण गोष्टी व्यवस्थित होतील. आता फायनली तुम्ही तुमचे डिसिजन जे आहेत ते प्लॅन